नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता काव्याने तर खूप छान उखाणा घेतलेला असतो. सर्वांनी काव्याचं कौतुक केलेलं असतं. तर त्यानंतर काव्या आता नंदिनीला म्हणते, चला चला धाकट्या जाऊ बाई, तुमचं उखाणं होऊन जाऊ देत लई भारी. तर आता नंदिनी उखाण्यातून व्यक्त होत म्हणते, देवकीचा कान्हा वाढे यशोदेच्या घरी, देवकीचा कान्हा वाढे यशोदेच्या घरी, बाळकृष्ण करी दुधा लोण्याची गचोरी, लोण्याहूनही मऊ माझ्या सासरची माया, लाख मोलाचा माझा भाबड असा राया, मन म्हणे हेच कर हाच पती हवा, मन म्हणे हेच कर हाच पती हवा, सात जन्म साथ द्यावो नंदिनीचे जीवा. आता मात्र सर्वच जण टाळ्या वाजवतात आणि नंदिनीच्या उखाण्याचं आणि नंदिनीचं कौतुक करू लागतात. आता जीवा सुद्धा नंदिनीचं कौतुक करतो. तर त्यावेळी आता पार्थ म्हणू लागतो, चला छोटे उत्साहात आता होऊन जाऊ द्या. आता जीवाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर जीवा सुद्धा आता उखाणा घेत म्हणतो, तुम्हाला सुचते कविता आम्ही शोधत बसतो शाई, तुम्हाला सुचते कविता आम्ही शोधत बसतो शाई, तुम्ही मुडता गुलकंदा सम आम्हा सगळ्यांचीच घाई, तुमच्याशिवाय मिनमिन असतो आमच्या स्वप्नांचा दिवा, आणि तुमच्यासोबत वाढे रोजचा संसार नवा. जरी कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई, जरी कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई, नंदिनी या विठ्ठलाची होशील नगर रखुमाई. आता मात्र नंदिनी सुद्धा भावूक झालेली असते, कारण जीवाने एवढा छान उखाणा घेतलेला असतो. उखाण्यातून व्यक्त होत जीवाने नंदिनीचा हात कायमचा आपल्या हातात घेतलेला असतो. आता सर्वांनीच एकापेक्षा एक उखाणे घेतल्यामुळे सर्वच जण टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करतात. तर त्यानंतर आता मानिनीताई आपल्या दोन्ही लक्ष्मीसारख्या सुनांना म्हणू लागतात की चला आता गृहप्रवेश करा. तर नंदिनी आणि काव्या माप ओलांडत देशमुखांच्या घरात सोन पावलांनी लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करतात. आता हा गृहप्रवेश झाल्यानंतर नंदिनी, जीवा आणि पार्थ आणि काव्या यांनी तर आपापला हात एकमेकांच्या हातात दिलेलाच असतो. परंतु आता नंदिनी आणि काव्या दोघीही हात घट्ट पकडतात आणि आता दोघांनी मिळून देशमुखांच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी प्रवेश केलेला असतो. आता कापडावर दोघांच्या कुंकवांचे पाय उमटवत देशमुखांच्या घरात अगदी धूमधडाक्यात दोघींचंही स्वागत झालेलं असतं. तर त्यानंतर आता काव्याला अश्रू अनावर होतात. काव्या लगेच नंदिनीला मिठी मारते, नंदिनी काव्याचं कौतुक करते. तर त्यानंतर आता काव्या नंदिनीला नमस्कार करणार, तर नंदिनी काव्याला थांबवत असते. तर त्यानंतर जीवा आणि नंदिनी, पार्थ आणि काव्या ह्या मानाने मोठ्या असल्यामुळे त्या दोघांनाही नमस्कार करत असतात, परंतु दोघंही थांबवत असतात. मानिनीताई म्हणतात, नाही, दोघांना नमस्कार करावाच लागेल. तर आता पार्थ आणि काव्या त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. आता मात्र चौघही खूप खुश असतात, चौघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू असतात. पार्थ काव्याला सावरतो, तर जीवा नंदिनीला. आता जीवा नंदिनीला मिठीत घेतो, तिचे अश्रू पुसतो, तर पार्थ काव्याला मिठीत घेत तिचे अश्रू पुसतो. आता सर्वच जण खूप छान आनंदात असतात, कारण खऱ्या अर्थाने आज काव्या, नंदिनी, जीवा, पार्थ यांचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. आयुष्यभर साथ देणारे जोडीदार एकमेकांना मिळालेले असतात. हा आनंद त्यांच्यात ओसंडून वाहत असतो. आता जीवा आणि पार्थ एकमेकांना मिठी मारतात, आनंद व्यक्त करतात. तर काव्यासुद्धा खूप भावूक झालेली असते. नंदिनी तिला जवळ घेते, तिला तिचे अश्रू पुसते आणि तिला सावरूही लागते. तर मंजू काकी म्हणू लागतात, बाय द वे मलाही कळत नाही की वसुताई कुठे आहेत. आता त्या हव्या होत्या इथे आशीर्वाद देण्यासाठी. तर आता सर्वच जण पाहतात तर रम्यासुद्धा तिथे नसते आणि म्हणूनच त्यांना काहीच कळत नसतं. तर आता मानिनीताई म्हणू लागतात, अहो आपण तर विसरूनच केलं होतं ना. तर विक्रम म्हणतात, नाही असं काही नाही. तर त्यानंतर नंदिनी युगला म्हणू लागते, युग अरे रम्याला फोन कर ना, कुठे आहेत बघ बरं. युग म्हणतो, हो चालेल मी करतो. असं म्हणत आता युगने रम्याला फोन करायला घेतलेला असतो. तर रम्याच्या फोनचा घरातून आवाज येतो. तर आता काव्या म्हणू लागते, एक मिनिट, फोनचा आवाज तर घरातूनच येतोय, चला आपण बघूयात का. तर पार्थ आणि जीवा म्हणतात, हो चला बघूयात. आता सर्वच जण घरात येतात. रम्याचा फोन तर घरात असतो, परंतु रम्या कुठे दिसत नसते आणि म्हणून सर्वजण घरात येऊन पाहतात.
तर घरात रम्यासमोर नसून समोर खूप छान डेकोरेशन करून ठेवलेलं असतं. आता हे पाहून विक्रम म्हणू लागतात, हे काय? आता कोणाला काहीच कळत नसतं, कारण तिथे असणाऱ्या कोणीच हे डेकोरेशन केलेलं नसतं. पण नक्की हे कोणी केलंय हे कोणाच्या लक्षातही येत नसतं. परंतु आता नंदिनी आणि काव्याला अंदाज असतो की हे सगळं काही रम्यानेच केलं असावं. तर त्याचवेळी वसू आत्या आणि रम्या त्या ठिकाणी येतात. वसू आत्या म्हणू लागतात, कळेल कळेल हे काय आहे. तर आता रम्या म्हणते, कसं वाटलं आमचं सरप्राईज? तर विक्रम विचारतात, तुम्ही आलात कधी? रम्या म्हणते, सगळ्यात आधी. तर मानिनीताई म्हणतात, कसं शक्य आहे रम्या? अगं इतका वेळ मी आणि आशा तयारी करतोय, लगबग करतोय, पण यातलं आम्हाला काहीच दिसलं नाहीये. मग हे कसं शक्य आहे की तुम्ही आमच्या अगोदर येऊन इथे तयारी करणं? म्हणजे हे सगळं तुम्ही कधी केलात आणि मुळात तुम्ही घरात कधी आलात? आता मात्र मानिनीताईंना काहीच कळत नसतं. तर रम्या म्हणू लागते, मामी अगं तू विसरलीस का? आपल्या घराच्या चाव्या माझ्याकडे आणि आईकडे सुद्धा आहेत ना? तर मानिनीताई म्हणतात, हो पण. रम्यामध्ये गुपचूप हॉलमधून सगळ्यांच्या अगोदर निघालो आणि इथे येऊन ही छान तयारी केली. आणि हो, हे सगळं काही आम्ही लपवून ठेवलं होतं आणि म्हणूनच तुम्हाला दिसलं नाही. आता मानिनीताई विचार करू लागतात. तर विक्रम रम्याचं कौतुक करत म्हणू लागतात, बरं. तर त्यानंतर वसू आत्या म्हणतात, हां, आणि एवढ्यासाठी आम्ही वरात सुद्धा मिस केली. वसू आत्या म्हणू लागतात, खरं तर रम्याला पार्थच्या वरातीत नाचायचं होतं, परंतु तिने तिची इच्छा बाजूला ठेवली आणि लवकर घरी येऊन तिने हे सगळं काही डेकोरेशन केलं आहे. तर रम्या म्हणते, पण तुम्ही सर्वजण एकापेक्षा एक नाचत होता, खरंच खूप मस्त नाचल्यात. कारण आम्ही तर व्हिडिओ बघितलेत ना, सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडिओ पडत होते. वसू आत्या म्हणतात, हो तर आम्ही ते व्हिडिओ बघितले. तर आता रम्या म्हणू लागते, नाहीतर काय, त्या व्हिडिओमध्ये एवढं छान वाटत होतं बघायला आणि त्यातही तुम्ही एकमेकांना उचलून घेतलं होतं तेही आम्ही पाहिलं. आणि मामा, तुम्ही तर मामीला उचलून घेतलं होतं, असं म्हणत रम्या हसू लागते. तर त्यानंतर रम्या सर्वांना म्हणते, चला चला, माझी सगळी तयारी झाली आहे, आत्ता फक्त मज्जा करायची आहे. परंतु कोणी पुढे पाऊलही टाकत नाही आणि कोणी काहीच बोलत नाही. आता रम्या सगळ्यांकडे पाहते. जीवा, नंदिनी, पार्थ, काव्याला ती विचारते, काय झालं, आवडलं नाही आहे का हे सगळं? तर आता त्या काव्या पुढे येते आणि म्हणू लागते, रम्या मला एक सांग, यात न आवडण्यासारखं काय आहे? अगं आम्हाला खूप आवडलंय, खरंच खूप छान आहे, थँक्यू सो मच रम्या. रम्या म्हणते, अगं थँक्स का त्यात? आणि रोज ठरवलंच आहेस का तू प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं? तर आता जीवा म्हणतो, पण ते म्हणावंच लागेल ना. मी तर लग्नानंतरचे हे सगळे गेम खेळण्यासाठी नंदिनीसोबत तर खूप एक्सायटेड आहे. खरं तर याची धमाल खूप वेगळीच असते. मी ना आत्तापर्यंत माझ्या इमॅजिनेशनमध्ये हे सगळे गेम खेळलेलो सुद्धा आहे आणि जिंकलो सुद्धा आहे. आता जीवाचं हे बोलणं ऐकून विक्रम म्हणतात, हा तर फेकूच आहे. तर त्यानंतर काव्या जीवाला म्हणते, झालंय ना तुझा हा गेम वगैरे खेळून, मग आता हो नंदिनीताई, तू तर ह्याच्यासोबत गेम खेळू नकोस. म्हणजे तुम्ही दोघांनीही खेळू नका. आता तुम्ही दोघांनी मस्त आराम करा. आता काव्या तर गेम खेळणार आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे. तर जीवा म्हणतो, नाही नाही, असं नाही चालणार, मी खेळणार आहे, मला खेळायचं आहे. तर त्यानंतर नंदिनी वसू आत्या आणि रम्याला म्हणते, रम्या, वसू आत्या, खरंच अगदी मनापासून सांगते, खूप छान सेटअप केलाय आणि तुम्ही आमच्या आनंदाचा एवढा विचार केला, हे पाहूनच खूप छान वाटलं. तर रम्या नंदिनीला म्हणते, नंदिनी अगं तुमच्यासाठी काय पण. बरं, आता माझा कौतुक सोहळा झाला असेल तर आता खेळ खेळायचे आहेत का? चला. तर त्याचवेळी पार्थ म्हणतो, एक मिनिट, खेळ काय आहे? आता मात्र रम्या रागाने पार्थकडे पाहते. तर सर्वच जण आता रम्याने सांगितलेला खेळ ऐकून टाळ्या वाजवू लागतात आणि आता जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या यांची जोडी खेळ खेळण्यासाठी बसलेली असते. रम्या म्हणते, थांबा थांबा, मला एक मिनिट सांगू तरी द्या. आता रम्या, काव्या आणि पार्थ, जीवा, नंदिनी यांना गेम समजवत म्हणते, आता माझ्या दोन हातात दोन हार्ट आहेत, जीवा आणि पार्थ हे हार्ट घ्या. तर आता जीवा आणि पार्थ ते हार्ट घेतात आणि त्यानंतर रम्या म्हणू लागते, आता हे तुम्ही तुमच्या बायकोच्या हातात द्यायचं. आता दोघंही सहज देतात. तर मानिनीताई म्हणतात, खरंच वेडे आहात तुम्ही दोघंही. तर आता युग म्हणतो, मलाही काही कळलं नाही. तर विक्रम म्हणतात, ये इकडे बरं. असं म्हणत विक्रम युगच्या पाया पडतात. कारण युगला हा खेळ न समजल्यामुळे विक्रम आणि घरातील सर्वांनाच हसायला येतं. तर त्यानंतर नंदिनी आणि काव्य यांच्या हातामध्ये हार्ट असतं. तर त्यावेळी रम्या म्हणते, चला मुलींनो, मी सांगते तसं करायचं. आता हे हार्ट आहे ना, मग ते तुमच्या हाताच्या मुठीत खट्ट पकडून ठेवायचं. तर जीवा म्हणतो, काय हे, मला तर काहीच कळालं नाही आहे. तर मिथून काका आता जीवाची शाळा घेत म्हणतात, काय
कळालं नाहीये तुला? अरे मगाशीच तर म्हणत होतास ना की हे गेम तर मी खेळलो आहे आणि जिंकला आहे. उगाच काहीतरी फेकत बसू नकोस हा. म्हणजे पिंपळाचं पान पडलं तर झाड पडल्याचं सोंग घेऊ नकोस. तर आता सर्वजण मिथुन काकांकडे पाहतात आणि हसू लागतात. मिथुन काकांनी जीवाची चांगली शाळा घेतलेली असते. तर जीवा सर्वांना म्हणतो, एक एक मिनिट, हसण्यासारखं काहीच नाहीये. खरं तर मी माझ्या इमॅजिनेशनमध्ये हा गेम खेळलाच नव्हतो. माझ्या डोक्यात ना एक वेगळाच गेम होता आणि तो मी खेळलो होतो आणि त्या खेळात मी जिंकलंही होतो. तर आता सर्वजण म्हणतात, अच्छा ओ, असं म्हणत आता जीवाचं कौतुक करण्याचं नाटक करतात. आता सर्वांनाच जीवाची ही नाटकं चांगलीच माहीत असतात. तर आता रम्या म्हणते, ते सगळं दिसतंच आहे तुझ्या चेहऱ्यावरून, पण आता गेम असा आहे की आता या दोघींच्या हातात असणारं हार्ट तुम्हाला परत मिळवायचं आहे. तर पार्थ म्हणतो, एवढंच ना? तर जीवाई म्हणतो, हे काय? असं म्हणत दोघांनाही तो खेळ अगदी सहज आणि सोपा वाटत असतो. जीवा पार्थला म्हणतो, दादा, अरे रम्याने एवढं एक्सायटेड केलं होतं की आपल्याला वाटलं काहीतरी वेगळा गेम असेल, परंतु हा रम्याने एवढा साधा सोपा गेम ठेवलाय, आपल्यासाठी तर सहज आहे. पार्थ म्हणतो, नाहीतर काय, मी एवढ्या सिमेंटमधून एवढा छोटासा दगड शोधून काढतो, मग यांच्या हातातील हार्ट परत घ्यायला कितीसा वेळ लागणार आहे? असं म्हणत जीवा आणि पार्थ यांना तर हा खेळ आवडलेला असतो आणि हा सगळ्यात सोपाही वाटत असतो. आता काव्या नंदिनीला म्हणते, नंदिनी ताई, ऐकतेस ना माझा बोका काय म्हणतोय? तर आता नंदिनी म्हणते, म्हणजे काय? माझा पसारेवाला सुद्धा काही कमी नाहीये. आता डोक्यात एवढा ओव्हर कॉन्फिडन्स भरलाय ना, बघू आता हे हार्ट कसंच मिळवतात ते. तर काव्या म्हणू लागते, कसं आहे ना, माझ्या बाबांना माझ्या हातातून रिमोट कधी काढता आला नाही, तो रिमोट कधी त्यांनी घेतला नाही, आणि हे टॉप 20 आर्किटेक्ट पार्थ देशमुख माझ्या हातातून हे हार्ट हिसकावून घेणार आहेत. तर जीवा म्हणू लागतो, तर तय्यबलीला काय येतं? तर आता मात्र नंदिनी आणि काव्या बघतात आणि विचारतात, काय? आता मात्र जीवा शांतच होतो. तर नंदिनी म्हणू लागते, मी तर मोहित्यांची झाकली मूठ होते आणि आता देशमुखांचे जन्मीजय देशमुख माझ्या हातातून हार्ट सोडवून घेणार, असं म्हणत नंदिनी सुद्धा हसू लागते. तर आता जीवा म्हणतो, बस बस चकाचक बाई. तर आता नंदिनी म्हणते, मला तर कळतच नाही की मी या माणसासोबत कसं काय लग्न केलं. आता घरातील सर्वच जण हसू लागतात. जीवा म्हणतो, बस म्हणालो ना चकाचक बाई, आणि हो, आता लक्षात ठेव की हा जन्मीजय देशमुख काय करू शकतो, आणि आता तू तुझी ही मूठ घट्ट पकडा, नाही जर तुझ्या या झाकल्या मुठीवर टिचून नाक ओपन केलं तर. असं म्हणत जीवा काय बोलतोय त्याचं त्यालाच कळत नसतं. पार्थ म्हणतो, छोटे काय काय चाललंय? तर विक्रम म्हणतात, काय काय नक्की तुला काय बोलायचंय? तर जीवा म्हणतो, नाही तुझ्या टाचावर. आता जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता पार्थ जीवाला नक्की ती म्हण काय आहे हे सांगतो. त्यावेळी जीवा म्हणू लागतो, नाही जर तुझ्या नाकावर टिचून ही मूठ उघडून दाखवली आणि ते हार्ट घेतलं तर नाव नाही लावणार जीवा देशमुख. तर नंदिनी म्हणते, बघतेच ना तुम्हाला तेवढं जमतंय का? तर आता जीवाचा हा ड्रामा पाहून विक्रम देशमुख म्हणू लागतात, खरंच माझी खूप मोठी चूक झाली, उगाचच मी याला इंजिनिअरिंगमध्ये घातलं. तर जीवा म्हणतो, मग? तर देशमुख म्हणू लागतात, मला तर असं वाटते की याला तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये घालायला पाहिजे होतं, किती छान ड्रामा केला असता ना, एक नंबरचा ड्रामेबाज आहे. तर विक्रम म्हणतात, खरंच मला या मुलाचा तर काही कळतच नाही, कसा नुसता ड्रामा करत असतो ना, म्हणजे सगळ्यांना उगाच काहीतरी सांगत असतो. तर आता नंदिनी म्हणू लागते, बरोबर बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोललात. आता मिथुन काका जीवाला म्हणतात, ए जीवा देशमुख, मला सांग, तुला नंदिनीची मूठ उघडायला जमणार आहे की नाही? आणि नंदिनी, हा मिथुन काका तुला शब्द देतो की आता काही झालं तरी मूठ काही उघडू द्यायची नाही आणि याला गुडघ्यावर आणायचं. तर आता जीवा म्हणतो, ए मिथुन काका, आता थांब आणि तूच स्वतः बघ. असं म्हणत आता जीवा नंदिनीला म्हणतो, बघ आता मी तुला दाखवतोच की ही मूठ कशी उघडायची. नंदिनी म्हणते, मी सुद्धा बघते ना की तुम्ही माझ्या हाताची मूठ कशी उघडता. आता नंदिनी सुद्धा सज्ज झालेली असते. तर त्याचवेळी रम्या म्हणू लागते, एक मिनिट थांबा, अरे नियम तरी ऐकून घ्या, मूठ अशी तुमच्या सगळ्या पूर्ण हाताच्या बोटाने उघडायचीच नाही आहे, तर फक्त या 2 बोटांचा वापर करायचा आहे. जीवा म्हणतो, एवढंच ना? आता याच 2 हात बोटांनी वापर करून मी तुम्हाला ही मूठ उघडून दाखवतोच. 2 बोटं कशाला, एका बोटाने सुद्धा मी मूठ उघडू शकतो. तर काव्या म्हणते, हो हो, होऊन जाऊ दे, बघू, आम्हाला सुद्धा बघायचं आहे. असं म्हणत आता काव्या जीवाची मजा घेत असते. तर आता रम्या म्हणू लागते, चला 1 2 3 असं म्हणत आता जीवाला स्टार्ट करायला सांगते. आता जीवाने अगदी उत्साहाने गेमला सुरुवात तर केलेली असते आणि जीवामध्ये असतो तो म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. जीवाला वाटत असतं की हे मूठ उघडणं किती सोपं आहे, परंतु आता ज्यावेळी तो सुरुवात करतो त्यावेळी मात्र पुढे दिसूनच येतं की जीवा एका बोटाने मूठ उघडण्याचा प्रयत्न करत असतो. सगळेजण जीवावर हसू लागतात. तर जीवा पुन्हा एकदा नाटक करत म्हणतो, प्रॅक्टिस. नंदिनी म्हणते, काय?
जीवा म्हणतो हो, प्रॅक्टिसच चालू होती असं म्हणत जीवाने वेळ मारलेली असते. आता जीवा प्रयत्न करत असतो काही करून नंदिनीच्या हाताची मूठ उघडून तिच्या हातामध्ये असणारं हार्ट जीवाला मिळवायचं असतं. आता खेळाला सुरुवात झालेली असते. जीवाच्या प्रयत्नांनाही सुरुवात झालेली असते, परंतु जीवाचा उत्साह इथेच मोडून पडलेला असतो. कारण नंदिनीचा हात काही, त्याची मूठ काही त्याला उघडता येत नाही आणि जीवाचा चांगलाच तोल जातो आणि जीवा खाली पडतो. आता मात्र सर्वच जण जीवावर हसू लागतात. जीवा म्हणतो नाही नाही, मी हरलो नाही आहे, मी तर प्रयत्न करणारच आणि एवढंच तर सोपं आहे असं म्हणत जीवा पुन्हा एकदा सुरुवात करतो. आता काव्या नंदिनीचं कौतुक करत असते तर पार्थ जीवाला म्हणतो, अरे जीवा जोड लाव ना, एवढी लाटीकाठी खेळतोस आणि तुला त्या मुठीतलं एक हार्ट काढता येत नाही. तर आता काव्या म्हणू लागते, देशमुख तुमची ही वेळ येणार आहे, कळतंय ना तुम्हाला. तर जीवा म्हणतो नाहीतर काय, अरे बडे भैया कशाला उगाच, आणि तसंही मुली आहेत रे, सांभाळून करावं लागतं. नंदिनी म्हणते काय ही उगाच काहीतरी सांगू नका हा. तर जीवा नंदिनीला म्हणतो तू इकडे दे, हात तुझा इकडे द्या. नंदिनी म्हणते घ्या आणि दाखवा मूठ उघडून. आता जीवा पुन्हा एकदा प्रयत्न करायला सुरुवात करतो. तर इकडे मानिनी ताई नंदिनीच्या बाजूने असतात आणि नंदिनीला सांगत असतात की मूठ उघडू नकोस. तर विक्रम जीवाच्या बाजूने असतात आणि मूठ कशी उघडायची हे जीवाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी मात्र मोहितेंची लेक काही ऐकत नसते आणि काही झालं तरी नंदिनी काही जीवाच्या हाती लागत नसते. मूठ काही जीवाला उघडता येत नाही. जीवाने कितीही अथक प्रयत्न केले, जीवाने कितीही जीव तोडून प्रयत्न केले तरीसुद्धा नंदिनीच्या हाताची मूठ उघडता काही त्याला येत नसते. आता जीवाच्या प्रयत्नांना काही यश येत नसतं आणि म्हणूनच पार्थ म्हणू लागतो काय हे जीवा, अरे इज्जत काढतोयस तू देशमुखांची. जीवा म्हणतो बडे भैया जरा थांब ना. आता पुन्हा एकदा जीवा प्रयत्न करतो तर विक्रम म्हणू लागतात, अरे बाबा नवीन वर्ष सुरू होईल, या वर्षात तरी तुला जमणार आहे ना असं म्हणत सर्वच जण जीवाच्या या वागण्याची गंमत घेत असतात. कारण काही झालं तरी नंदिनीच्या हाताची मूठ काही जीवाला उघडता येत नाही. अक्षरशः जीवाला घाम फुटलेला असतो परंतु मूठ काही उघडता आलेली नसते. आणि म्हणूनच नंदिनी जीवाची मजा घेत जीवाला विचारते, घाम पुसायला पदर हवाय का. आता मात्र सर्वच जण हसू लागतात. आता जीवा नंदिनीला मस्का मारण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणू लागतो मी काय म्हणतोय नंदू डार्लिंग. नंदिनी म्हणते हो का, उघडा ना मूठ असं म्हणत नंदिनी सुद्धा काही कमी नसते. आता नंदिनी जीवाच्या ह्या नाटकांना काही भुलत नाही आणि जीवाला म्हणते दाखवा उघडून दाखवा मूठ. तुम्हीच म्हणाला ना की हा तर माझ्यासाठी खूप सोपा खेळ आहे, मग आता काय झालं. आता मात्र मानिनी ताई जीवाची ती अवस्था पाहून हसू लागतात. जीवा म्हणतो नंदू डार्लिंग अगं कशाला उगाच ताणतेस, सोड ना, उघड ना ती मूठ आणि संपव खेळ. तर नंदिनी म्हणते अरे वा, म्हणजे आता मी हारायचं आहे का, आणि तुम्ही 2-2 तास जिम करता ना, मग काय तुमची ताकद संपली इतक्यात. जीवा म्हणतो नाही माझी ताकद वगैरे काही संपलेली नाही. नंदिनी म्हणते हो ना, मग दाखवा हिंमत असेल तर ही एवढीशीच मूठ उघडून. तर पार्थ का जीवाची बाजू घेत म्हणतो हा माझ्या भावाला देऊचू नका हा, तो तर एका बोटानेच तुमची मूठ उघडून दाखवेल. आता मात्र जीवाने हार पत्करलेली असते. जीवा म्हणतो अरे बडे भैया काय चाललंय तुझं हे, थांब जरा, अरे इथे माझ्या तोंडाला फेस आलाय पण हिच्या हाताची काही मूठ उघडत नाहीये. तर जीवा म्हणू लागतो हिच्या हाताला वात वगैरे तर भरला नाही आहे ना. तर नंदिनी म्हणते काय हे. तर जीवा म्हणतो हो ना, तुझी तर बोटं आखडली आहेत असंच मला वाटतंय. सर्वजण हसू लागतात. नंदिनी म्हणते चला आता मी तुम्हाला अगदी सोपं करून देते. तर जीवा म्हणतो वा, म्हणजे तू हरलीस. नंदिनी म्हणते नाही मी तर हरली नाहीये. तर काव्य म्हणू लागते नंदिनी ताई तू चिटिंग करू नकोस हा. सर्वजण नंदिनीला प्रोत्साहन देत असतात. नंदिनी म्हणू लागते आता उचलून दाखवा. जीवा म्हणतो काय हे, सगळ्यांसमोर असं तू बोलतेस. नंदिनी म्हणते काय पण असतं हा तुमचं, मी तुम्हाला काय बोलते आणि तुम्ही काय बोलताय. तर आता विक्रम मानिनी ताईंना म्हणतात मानिनी बघा तुझ्या या सुना आत्तापासून मुलांना तालावर नाचवायला लागल्या आहेत. तर आता मानिनी ताई सुनांची बाजू घेत म्हणतात अहो आपलं लग्न झाल्यानंतर आपण सुद्धा असेच खेळ खेळत होतो आणि त्यावेळी तुमची सुद्धा काही अवस्था वेगळी नव्हती. तर वसुआत्या म्हणतात हो विक्रम, अरे तुला आठवत नसेल परंतु मानिनी मला मात्र चांगलंच आठवतंय. आता मात्र विक्रम यांना काहीच बोलता येत नाही. तर त्यानंतर विक्रम म्हणू लागतात जीवा अरे तू तरी जिंकून दाखव. तर नंदिनी म्हणते बरं आता तुम्हाला मी सांगते तेवढं करा, मी हात उघडल्यानंतर तुम्ही ते हात उचलून दाखवायचंय. जीवा म्हणतो एवढंच ना. आता नंदिनीने सुरुवात तर केलेली असते, आता एवढं सोपं करून सुद्धा जीवाला काही जमत नसतं. आता सर्वच जण जीवावर हसत असतात. तर जीवा म्हणतो एकदा फक्त मूठ उघडून दाखव मग बघ असं म्हणत जीवा आता गुडघ्यांवर बसत पुन्हा एकदा नंदिनीसोबत खेळण्यासाठी सज्ज झालेला असतो. आता नंदिनी सुद्धा कुठे कमी पडते. नंदिनी सुद्धा अगदी जीवासारखीच गुडघ्यावर बसते आणि म्हणते दाखवा घ्या.
आता तरी हार्ट मिळतंय का? आता नंदिनी हात उघडते तर जीवा मात्र फक्त नंदिनीकडे पाहत बसतो. तर आता विक्रम म्हणू लागतात, अरे जीवा त्या हात उचल ना, तुझी कसली तंद्री लागली आहे. जीवा म्हणतो, नाही बाबा माझी तंद्री लागली नाही आहे, तंद्री तर दुसऱ्याच कोणाची तरी लागली आहे. असं म्हणत आता नंदिनीला बोलण्यात गुंतवत जीवा नंदिनीच्या हातावर हात मारतो आणि ते हात उडवून शेवटी आपल्या हातात मिळवतो. आणि आपण जिंकल्याचा आनंद एवढा ओसंडून वाहत असतो की तो मिथून काकांना जाऊन मिठी मारतो. त्यानंतर जीवा आणि पार्थ खूप खुश होतात. काव्या मात्र नंदिनीवर चिडते आणि म्हणू लागते, ताई काय आहे. आता नंदिनीचा नकळत दुर्लक्ष झाला आणि त्याचा मात्र जीवाने फायदा घेतलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रम्याने एक वेगळाच खेळ ठेवलेला असतो आणि रम्या म्हणू लागते, बघू आता हा पुढचा खेळ तुम्हाला जिंकता येतो का, कारण संसारात आणि स्पर्धेत कोऑर्डिनेशन पाहिजे. आता बघूया हे कोणात आहे. असं म्हणत रम्याने आता लादीवर काहीतरी टाकलेलं असतं. खरं तर त्या काचा असतात आणि इकडे नंदिनी आणि काव्याचा पाय बांधलेला असतो. जीवा आणि पार्थने त्यांचा एक हात हातात घेतलेला असतो आणि दोघेही पाय बांधलेले असताना चालत असतात. तर त्याचवेळी काव्याच्या पायाखाली रम्याने टाकलेली ती वस्तू येताच काव्याला त्रास होत असतो. त्यावेळी काव्याचा तोल जाणार, परंतु आता नंदिनीने तिला सावरलेलं असतं आणि त्यानंतर पार्थ आणि नंदिनी काव्याला सावरतात आणि आपला खेळ पूर्ण करतात. आता हा सुद्धा खेळ चौघही जिंकलेली असतात. त्यावेळी नंदिनी म्हणू लागते, आम्ही नात्यात कधीही स्पर्धा होऊ देणार नाही. तर काव्या नंदिनीचं वाक्य पूर्ण करत म्हणते, कोणालाही एकटं सोडणार नाही आणि कोणालाही मागे पडू देणार नाही. असं म्हणत नंदिनी आणि काव्या एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त करतात आणि जीवा आणि पार्थही त्यांच्याच प्रमाणे एकत्र असतात. आणि या चौघांनी एकत्र येत रम्याला हरवलेलं असतं. रम्याची हार रम्याला सहन होत नसते. रम्या खूप चिडलेली असते. आता चिडलेली रम्या नक्की पुढे कोणतं पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.